झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी 2 तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे। शाहरुख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेला, मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली। विशेष म्हणजे त्या वेळी शाहरुख बरोबरचे जे सहप्रवासी होते त्यांना काही मिनिटातच सोडण्यात आलं। शाहरुखला मात्र 2 तास थांबवण्यात आलं। या चौकशीबाबत शाहरुखनं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच येल युनिव्हर्सिटीला घडलेल्या प्रकाराबाबत कळल्यानंतर त्यांनीही इमिग्रेशन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती। यापूर्वीही शाहरुखला 2009 मध्ये न्यूयॉर्क विमानतळावर चौकशीसाठी रोखण्यात आलं होतं। या घटनेचे भारतात तीव्र पडसाद उमटले होते आणि आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। शाहरुख खान हा भारतातच नव्हे तर जगातही एक नावाजलेला सेलिब्रिटी आहे। जगभरात त्याचे अनेक फॅन्स आहेत आणि तरी देखील न्यूयॉर्क एअरपोर्टवर इमिग्रेशन विभागानं त्याला चौकशीबाबत थांबवल्यामुळे शाहरुखनं नाराजी व्यक्त केलेली आहे। येल युनिव्हर्सिटीत जाण्यापूर्वी त्याची न्यूयॉर्क एअरपोर्टवर 2 तास कसून चौकशी करण्यात आली आणि विशेष म्हणजे शाहरुख बरोबर जे इतर प्रवासी होते, जे त्याचे सहप्रवासी होते, त्यांना मात्र अगदी काही मिनिटातच सोडून देण्यात आलं। तर शाहरुखला मात्र एका सेलिब्रिटीला मात्र 2 तास चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात आलं। यापूर्वीही 2009 मध्ये अशीच एक घटना शाहरुख बरोबरच घडली होती। न्यूयॉर्क एअरपोर्टवरच त्याला थांबवण्यात आलं होतं, त्याला रोखण्यात आलं होतं, त्याची चौकशी करण्यात आली होती आणि तेव्हा सुद्धा शाहरुखसह या घटनेबाबत इतरांनीही नाराजी व्यक्त केली होती। यावेळेस सुद्धा अशीच ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे याबाबतही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।